सापडलास आता. मी तुला सांगितलंय, वाचत असताना काहीही खायला आणि प्यायला मनाई आहे, असा नियम आहे. सर मी फक्त ब्रेड बटर खाल्लं, मी जेवलो नाही सर. मला वाटतं तुला समजत नाहीये. मी सांगितलंय तुला काहीही खायचं नाही, कळलं तुला? तुला दंड भरावा लागेल. चल. फाईन सर, तुम्ही प्लीज मला समजून घ्यायचा प्रयत्न करा. मी हॉस्टेलवरनं निघतो आणि थेट इकडे येतो. इथे आल्यानंतर मला भूक लागते म्हणून मी ब्रेड बटर खातो. सर तुम्ही मला बघताय ना, लायब्ररी उघडल्यापासून रात्री बंद होईपर्यंत मी इथेच बसलेला असतो सर. आंबेडकर, त्याच्याशी माझं काहीही देणं घेणार नाही. मला कळत नाही तू कॅन्टीन मध्ये जाऊन का जेवत नाहीस? सर कारण मी इथे अभ्यास करण्यासाठी आलोय. मिळालेल्या शिष्यवृत्तीवर शक्य तितक्या कमी वेळामध्ये मेहनत करून मला माझी पदवी मिळवायची सर. हे सगळे संदर्भ ग्रंथ मला वाचायचे, मला नोंदी करायच्या, त्या नोंदींच्या आधारे मला माझं थिसिस तयार करायचं सर. भारतामध्ये खूप लोक माझ्या पाठीशी उभे आहेत, त्या सगळ्यांना मी निराश नाही करू शकत सर. आणि मला माझ्या ध्येयापासून हालायचं सुद्धा नाहीये. अहो सर फाईन, तर मी फाईन कुठली भरतोय? तर मी 2 वेळेस जेवू सुद्धा शकत नाहीये. मी कुठनं फाईन देणार आहे तुमची, मला सांगा.